दादा आज आपण मनसेला सोबत घेतलेलं आहे. नेमकं काय समीकरण आहे, काय नेमकं तुमचं नाव देण्यात आलं या सगळ्या प्रक्रियेला? नाही, प्रथमतः मी या ठिकाणी मनसेचे जिल्हाप्रमुख माझे मित्र अंकुश पवार यांचं या ठिकाणी आभार आणि अभिनंदनही करेल की ते शिवसेना आणि मनसेच्या ह्या शहर विकास आघाडीत सामील झाले. गेले काही दिवस मी त्यांच्या संपर्कात होतो आणि मी त्यांना विनंती करत होतो की आपण शिवसेनेबरोबर या. आपण शेवटी असं आहे की आता पुढे सिंहस्थ आहे, कुंभमेळा आहे आणि या दृष्टीनं आपण एकत्र आलो पाहिजे आणि त्याला त्यांनी दाद दिली. आणि यात मला असं वाटतं सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर ते शिवसेनेचे सचिव खासदार आदरणीय नरेशजी म्हस्के साहेब यांचा आहे आणि त्यांची मध्यस्थीने हा खऱ्या अर्थानं मला वाटतं याला यश लाभलं आहे. त्यामुळे त्यांचेसुद्धा आभार. मला असं वाटतं की निवडणुका हे निवडणुकांपुरता असतात. त्यानंतर एका विचारधारेचे पक्ष एकत्र आले पाहिजे आणि शहर विकासासाठी खांद्याला खांदा लावून आपण उभं राहिलं पाहिजे. पण यात शिवसेनेचा काय लाभ होणार आहे नेमका? तुम्ही का घेतले त्यांना? शिवसेनेचा लाभ म्हणजे शिवसेनेमध्ये एक सदस्य ॲड होतो आहे. स्थायी समिती आणि काही विषय समित्या आहेत त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. पण ह्या सगळ्या हे तर अंकाचे गणितं झाले. आमच्या दृष्टीनं आमच्या विचारधारेचा एक पक्ष आमच्याबरोबर येतो आहे यापेक्षा आनंदाची बाब शिवसेनेला अजून कुठलीही नाही. तुम्ही नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या महायुतीचा जो विषय आहे हा विषय माननीय शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते हे बघता आहेत आणि हा विषय पूर्णतः वरिष्ठ लेवलचा विषय आहे. या संदर्भात आम्हाला जे काय आदेश देतील, कारण शिवसेनेमध्ये आदेश चालतो आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब जो काय आदेश करतील तो आम्हाला मान्य असेल. पण अवघे काही तास उरलेले आहेत, उद्या निवडणूक आहे, अद्यापपर्यंत अस्थिर आहे, तुमचं पुढचं गणित कसं जमणार? नाही, मुळात असं आहे की याबाबतचा निर्णय मी आपल्याला सांगितलं की हा मुंबईवरूनच होईल. माननीय शिंदेसाहेब तो निर्णय घेतील आणि त्या पद्धतीनं उपमहापौर पदाचे अर्ज आम्ही दाखल केलेला आहे आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला महायुतीत सामील व्हायचं आहे तर आम्ही निश्चितपणे सामील होऊ. अन्यथा जर आम्हाला अशा इन्स्ट्रक्शन्स आल्या की आपण विरोधात बसायचं तर आपण विरोधात सुद्धा बसू. उपमहापौर पदावर आपण विशेष मागणी केली. जर उद्या उपमहापौर पद न देता इतर पर्याय निवडले किंवा इतर पर्याय तुम्हाला दिले तर ते तुम्हाला मान्य असतील का, की उपमहापौर दिला तरच तुम्ही जाणार? नाही, मला असं वाटतं की या संदर्भातला निर्णयसुद्धा वरिष्ठ लेवलला होईल. वरिष्ठ या संदर्भात चर्चा करत आहेत, कारण हा निर्णय हा महाराष्ट्र लेवलचा आहे. ज्या काही महापालिका आहेत त्यामध्ये महायुतीत जर बसायचं असेल तर ज्या काही वाटाघाटी असतील ते वरिष्ठ घेतील आणि वरिष्ठांनी घेतलेला निर्णयच खाली आम्ही मान्य करू. राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यासोबत निवडणूक लढली होती, आता ती तुमच्यासोबत आहे का काय? आम्ही महायुतीत महाआघाडीत महायुतीमध्ये आम्ही ही निवडणूक लढलो. आजही राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या संपर्कात आहे, आमच्याबरोबर आहे. नाही, आता तुम्ही जसं मनसेसोबत गट तयार केलेला आहे नवीन, नाही, बघा, मनसेसमोर ही आमची एक आघाडी आहे, स्वतंत्र स्वतंत्र आघाडी आहे. आणि आज आपण बघितलं असेल की काँग्रेस आणि UBTची पण आघाडी झालेली आहे. त्यामुळे हा आघाडी हा पार्ट वेगळा आहे आणि एकत्रित निवडणूक लढणं हा वेगळा पार्ट आहे. सहभागी झालं जर झाला उद्या आणि तुम्हाला तसे आदेश आले तर मग मनसेला आणि राष्ट्रवादीला पण सोबत घेऊन त्यांना सत्तेत सहभागी करा. मला वाटतं याही बाबतचा निर्णय वरिष्ठच घेतील. तुम्ही मनसेने आता शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे, निवडणूक लढली होती ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आणि आता इकडे गेलात, काय कारण आहे? आपण बघितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक महानगरपालिकेमध्ये एक नगरसेवक निवडून आला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचा स्वतंत्र गट बनवला होता. परंतु आगामी महाकुंभमेळ्याचे जो आहे नाशिकमध्ये त्यात जे विकास कामं होणं गरजेचं आहे, तो बघितला आपण तर तो महाकुंभमेळा जो आहे तो आमच्या प्रभागातच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विकास कामं ही झाली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही हे सर्व शिंदेच्या शिवसेनेबरोबर गेलेलो आहोत. पण मग आता पुढे काय, म्हणजे तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं का त्याच्यासोबत जाण्याचं कारण काय? स्थानिक विकास कामांमध्ये जे सन्माननीय राजसाहेबांच्या संकल्पनेतला जे नाशिक शहराचा जो विकास होता या अनुषंगाने आम्ही त्या दृष्टीने आम्ही कामं करणार आहोत आणि जे आमचे मागचेही जे काही प्रकल्प आहे त्याचं जे म्हणजे त्याची बघितली त्याची दुरावस्था त्या सगळ्या गोष्टींना आम्ही ते पुनर्वैभव प्राप्त करून देणार आहोत. पण ती शिंदेची शिवसेना अद्याप सत्तेमध्ये जाणार की नाही हे निश्चित नाही आहे, असं असताना आपण त्यांना पाठिंबा देणार. तो आता जो निर्णय झालेला आहे तो स्थानिक पातळीवरच्या सर्व नेत्यांनी ज्यावेळेस एकत्र बैठक घेतली त्यावेळेस तो निर्णय आमचा झाला आणि मग त्या अनुषंगाने ठरवलं आणि मग गेलो त्यांच्याबरोबर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.